138 कोटींच्या नोट फॉर वोट प्रकरणी ईडीनं काल रात्री मोठी कारवाई केलेली आहे। मुंबई, मालेगाव यासह गुजरात आणि देशातील 60 ठिकाणी ईडीनं छापे घातलेले आहेत। नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेतून 13 कोटी 50 लाखांची रोकड यावेळी जप्त करण्यात आली आहे। नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या मालेगाव शाखेमध्ये 12 तरुणांचे नावे खाते उघडून त्यामध्ये कोट्यावधी रुपयाची उलाढाल करण्यात आली। याचा संशय एका तरुणाला आल्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली। पोलिसांनी गुन्हा दाखल करत सिराज अहमद या तरुणाला अटक केली। त्यानंतर या प्रकरणाची माहिती ईडी आणि सीबीआय यांना देण्यात आल्यानंतर ईडीने मालेगावमध्ये छापा टाकून मिलन पटेल या कारोबारीला अटक केली आणि त्यानंतर चौकशी केल्यानंतर या शाखेचे व्यवस्थापक आणि सहव्यवस्थापक यांना निलंबित करून त्यांनाही अटक करण्यात आली। एकूणच हा प्रकरण मोठा असून यामध्ये कोण कोण आहे आणि याची चौकशी ईडी आणि सीबीआय करत असून आज मुंबई, अहमदाबाद आणि विविध ठिकाणी छापा टाकून मुंबईमधून तब्बल 13 कोटी 50 लाख रुपये ईडीने जप्त केले। हा प्रकार सुमारे 1200 कोटी असल्याचं सांगण्यात येत असून यामध्ये अजून कोण कोण सामील आहे याची चौकशी यंत्रणा करत आहे। शेख, पुढारी न्यूज, मालेगाव, नाशिक।